गोंदिया बोंडगाव देवी येथे 5 दिवसीय जिल्हास्तरीय अटल क्रीडा महोत्सवाला सुरुवात। गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगाव देवी येथे 5 दिवसीय जिल्हास्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाला 25 डिसेंबर पासून सुरुवात करण्यात आली असून गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भोंडारकर आणि आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम, अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांच्या वतीने ध्वजारोहण करून तसेच क्रीडा मशाल पेटवून उद्घाटन करण्यात आले आहे। यात गोंदिया जिल्ह्याच्या 8 तालुक्यातील 3000 विद्यार्थ्यांनी या महोत्सवात हजेरी लावली असून येत्या 4 दिवसात आपल्यात असलेल्या कलागुणांचे तसेच खेळ प्रवृत्तीचे सादरीकरण करणार आहेत। यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत पारंपरिक नृत्याद्वारे करण्यात आले। हा जिल्हास्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 5 दिवसांचा असून यात गोंदिया जिल्ह्याच्या 8 तालुक्यांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवलाय। या स्पर्धांमध्ये सांघिक खेळ, वैयक्तिक क्रीडा प्रकार, विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच प्रेक्षणीय कवायती आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे। तर ही स्पर्धा पाहण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। यात क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो, खेळाची आवड निर्माण होते आणि जिल्ह्यातूनच पुढे देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू घडतात असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले। याआधी प्रत्येक तालुक्यात तालुकास्तरीय अटल क्रीडा महोत्सव घेण्यात आला असून त्यामध्ये विजयी झालेल्या चमूंची आणि खेळाडूंची जिल्हास्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2025 करिता निवड करण्यात आली असून 29 डिसेंबरला या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात येणार आहे। तर गोंदिया जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सर्टिफिकेट ऐवजी यापुढे जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीचा प्रमाणपत्र कशा पद्धतीने देण्यात येईल आणि हे प्रमाणपत्र भविष्यात मुलांच्या नोकरीमध्ये कशा पद्धतीने कामी पडेल या संदर्भात सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर आणि उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांनी सांगितले। या स्पर्धेत जिल्ह्यातील 3000 विद्यार्थी आणि 300च्या वर शिक्षक शिक्षिका देखील विद्यार्थ्यांसोबत अटक क्रीडा महोत्सवात सहभागी झाले होते। या कार्यक्रमाला अन्य मान्यवर तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती, हे विशेष। जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनल साठी बाबूदान मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ। आपण जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत हे 3रं वर्ष आहे की आपण जिल्ह्याच्या माध्यमातून आपण हा अटल महोत्सव सुरू केलेला आहे। पहिल्या वर्षी आपण हा कार्यक्रम गोंदियाला घेतलेला होता, दुसऱ्या वर्षी गोरेगावला घेतला आणि 3रं वर्ष आहे की आपण बोंडगाव देवीला घेत आहोत। हा अटल महोत्सव घेण्यामागील उद्देश ही आपण जिल्हा परिषदेची स्थापनाची ग्रामीण जनतेसाठी असते आणि ग्रामीण भागात आपला हा अटल महोत्सव पोहोचणे हा एक आमचा उद्देश होता। आपण शहरी भागामध्ये 2दा घेण्याचा प्रयत्न केला, म्हणजे एक जिल्ह्याच्या ठिकाणी, आपण नगरपंचायतच्या ठिकाणी आणि 3रं आहे की ग्रामीण भागामध्ये, म्हणजे आपण केंद्रस्तरावर आणि सगळ्या जिल्हा परिषदच्या सदस्य आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ह्या कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि याचा एक आनंद आम्हाला आहे। किती तालुक्यातले या ठिकाणी विद्यार्थी आले ज्यांची निवड झाली होती जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी? आपल्या जिल्हा परिषदेची एकूण पटसंख्या जवळपास 90,000च्या वर आहे। जवळपास याच्यामध्ये 45,000 विद्यार्थ्यांनी जिल्ह्यामध्ये सहभागी घेतलं। त्याच्यामध्ये काही विद्यार्थी केंद्रस्तरावर, काही विद्यार्थी तालुका स्तरावर आणि जिल्ह्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 3 ते 3,500 विद्यार्थी या ठिकाणी सहभागी होणार आहेत। कुठल्या खेळांचा आणि या ठिकाणी कलेचा समावेश असणार आहे त्याच्यामध्ये? या ठिकाणी आपण सगळ्या कला म्हणजे जे स्वदेशी खेळोद्योजक मंडळ होती ती सगळी खेळं घेतलेली आहेत, परंतु जिल्हा परिषदच्या काही शाळांची पटसंख्या कमी होती, त्यांच्यामुळे वैयक्तिक स्पर्धासुद्धा मोठ्या प्रमाणात घेतलेल्या आहेत आणि त्यांच्यामुळे एक आम्हाला आनंद असा आहे की सगळ्या जिल्हा परिषदेमध्ये म्हणजे 1038 शाळा असतील त्या सगळ्यांचा समावेश या ठिकाणी होणार आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.